गाईज मला अचानक तुम्ही बोलले ना, थांबा थांबा, तुम्ही अचानक मला बोलले ना, मला भारी वाटलं रे की ट्रेलर आलाय. आपण बघूया, थांबा 4K मध्ये बघूया. वाव, गेम चालू करा. उद्या सकाळी भेट, उद्या करतो. ठीक आहे बॉस, सगळे एकत्र या ना परत. सगळे एकत्र आहेत शेअर्स भाई, सगळे एकत्र आहेत. मला या मुद्द्यावर नाही बोलायचं शेअर्स भाई, मी बोलणं बंद केलं आहे. आणि मी काय माहिती आहे का, मी काही लोकांना वचन दिलं आहे की मला या मुद्द्यावर बोलायचं नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की दिसणारे दात आणि आतमधले दात हे खूप वेगळे असतात. माझेही समजून घ्या. चला, माझे दिसणारे दात आणि माझे आतमधले दात खूप वेगळे, तसं समजा. आणि कृपया करून ही स्वप्न पाहू नका. ते नाही होणार, नाही होऊ शकत. मागची काही रिझन आहेत. तुम्ही मला वर्षभरात जर बघितलं असेल तर तुम्ही नक्कीच अनुभव घेतला असेल माझा. मला नाही बोलायचं त्या मुद्द्यावर, कारण मी बोलायला लागलो का खूप बोलत जाईल, त्यापेक्षा नको ते, नाही का. सो ट्रेलर बघूया आणि खुश राहूया कृपया करून. सॉल्व्ह व्हायचं असतात गोष्टी तर त्या त्याच वेळी झाल्या असत्या, आता नाही. आता ती वेळ गेली रे निघून, संपलं ते सगळं. सगळे व्यवस्थित आहेत, सगळे आपापल्या जागी खुश आहेत आणि सगळे आपल्या जागी आनंदात आहेत. त्यांना जगू द्या, काही विषय नाही. आणि मी माझ्या जागी खूप छान आहे. आणि मी जो त्रासात आहे ते माझे कर्म आहेत, म्हणून मी असं त्रासात आहे असं मी समजतो. आणि मी त्यातनं निघालेलो आहे आता. मला तुम्ही सोबत आहात, मी तुमच्यासोबत खुश आहे. बाकी मला काही नको, मला कोणीच नको आहे. ऑनेस्टली मला कोण नको आहे. आता जे सोबत आहेत ते पण असे आहेत, ते उद्या नसले तरी मला काही वाटणार नाही आहे. ते त्यांची लाईफ जगू शकतात, मी माझी लाईफ जगू शकतो. इतका मी स्ट्रॉंग झालेलो आहे. मला फक्त तुम्ही पाहिजे आणि मी तुमच्यासोबत आहे. तो कृपया करून ते इमोशनल नका बोलू, कारण तुम्हाला नाही माहिती आणि मी कधी तुम्हाला सांगू शकत नाही त्या गोष्टी. कारण माझ्या आईवडिलांनी मला काहीतरी गोष्ट शिकवले की आपण एखादी बिल्डिंग बांधतो, एखादी बिल्डिंगची प्लिंथ बांधून देतो, एखादी बिल्डिंग उभी करतो, तर ती बिल्डिंग आपण तोडायची नसते. ठीक आहे, आपण काम आहेत, आपण बिल्डर आहोत असं समजायचं. ती बिल्डिंग आपण बांधली, आता आपण दुसरी बिल्डिंग बांधायला जाऊया, झालं आपलं काम. पण त्या बिल्डिंगची बदनामी नाही करावी, कारण मला नाही ते नकोच ते सगळं. त्या क्षेत्रात मला नाही पडायचं. ठीक आहे, चला आता आपण बघूया ट्रेलर. नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. संजय बाबा, मराठाओं के मुकद्दर में या तो मौत लिखी है या फिर गुलामी. पाठीमागून पारायची वृत्ती. मराठे ज्या दिवशी ओळखतील ती तुझ्या शेवटाची सुरुवात असेल. शाहजी के दोनों लड़के बगावती हो गए हुजूर. तो फिर बागी का भी नाम याद रहे. ये अभिषेक संभाजी बच्चन. शाहजी राजे भोसले. मरहूम मोहम्मद आदिल शाह ने सिवा को नादान समझने की भूल की थी. मैं नहीं करूंगी. अरे भाई, तुमच्या हाताने लवकरात लवकर स्वराज्याचा कळस चढू. मराठों के साथ शिवाजी भी खत्म होना चाहिए. आजपासून आपल्या मातीत आपला झेंडा असेल. या मातीत आम्ही फक्त भगवान. हे मराठी मूवी आहे काय गाईज? मराठी मूवी आहे का? नाही, विद्रोह रोवलाय. हा विद्रोह माझ्या मातीसाठी, हा विद्रोह माझ्या रयतेसाठी, हा विद्रोह स्वराज्यासाठी. हर हर हर. आई शपथ गाईज, अजय अतुल, अजय अतुल, अजय अतुल यार, अजय अतुल हे नाव आलं ना तर म्हणजे मी बघतोय, मी ऑनेस्टली सांगतोय, व्हिज्युअलिटीपेक्षा
त्या आवाजाने जे गुजबम्स होत आहेत ना ते वेगळ्या लेवलचे आहेत. आणि ऑनेस्टली सांगतो, महाराजांचे जे कपडे आहेत ते जेव्हा एखादा ॲक्टर परिधान करतो ना तेव्हा त्या ॲक्टरची एक व्हॅल्यू वाढते. आणि म्हणजे आपण त्या ॲक्टरला एक वेगळ्या अँगलनी बघायला लागतो. आणि ऑनेस्टली सांगू तर महाराजांच्या वेशेमध्ये कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, मलाही वाटतं की रितेश दादा आहेत आपले, ते कदाचित काही लोकांना सूट झालेत असं वाटत नसावं किंवा काहीकांना सूट झालेत असं वाटत असावं, पण मेजर लोकांना ते मला माहिती आहे कसं वाटतंय. पण आपण हा निष्कर्ष मूवी बघितल्यानंतर नक्की लावू शकतो की हा मूवी नक्की कसा असू शकतो आणि रितेश सरांनी त्या भूमिकेला तितका जोर दिलाय का, आणि मग ते आपल्याला ऑटोमॅटिक फील होईल. पण हा पिक्चर अजय अतुलची म्युझिक जिकडे आलेली आहे ना तिकडे हा पिक्चर सुपरहिट ठरलेला आहे ऑलरेडी. हा चालणार, नो डाऊट. पुढचं बघू थांबा. हर 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 माना हमारे जहन में तुम हो, तुम्हारे जहन में क्या है सिवा? स्वराज्य. ॲक्च्युली पिक्चर आहे ना हा छान असणार आहे, नो डाऊट. पिक्चरला ना एक भावनो म्हणजे असं बोलू शकतो आपण की एक बॉलिवूडची झलक तुम्हाला बघायला मिळेल. आपण बॉलिवूड पिक्चरमध्ये नेहमी गोष्टी बघतो ना तेव्हा त्या लार्जर असतात. म्हणजे तुम्ही बघता ना की एखाद्या हिरोला एक्स्ट्रा दाखवलं जातं बघ, त्या टाईप फील आहे. पण रितेश भाऊ आहेत तर चालेल असं वाटतं. कारण तुम्हाला माहिती आहे रितेश दादाला अख्खा महाराष्ट्रातनं अख्ख्या भारतातनं प्रेमच भेटत आहे. आणि हां, बघू शकतो आपण, विषयच नाही. बाकी कास्टबद्दल जे का म्हणजे बाकी जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, कारण आपण एवढूशा ट्रेलरमध्ये काही अंदाज लावू शकत नाही आहे. पण अख्खा पिक्चर बघितल्यावर नक्की अंदाज घेऊ शकतो. संजय दत्त भाऊनी तर काम 25 केलंच असेल. अभिषेक बच्चनजींनी काय केलं ते बघायला लागेल. कारण काय माहिती आहे का की तुम्ही ज्या कॅरेक्टरची भूमिका सादर करत आहात त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही फिजिकली तेवढे फिट आहात का ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज त्या कॅरेक्टरला सूट झाली पाहिजे. तर आता जी भूमिका ह्यांना दिलेली अभिषेक भाऊंना मला असं वाटतंय ती भूमिका खूप जास्त महत्त्वाची भूमिका आहे. तर ते कसे पार पाडतील हे फार महत्त्वाचं आहे. जेनेलिया जी आहेत त्याही कसं करतील, मला त्यांचं मराठी तुम्हाला माहिती आहे ते मराठी कसं बोलतात. लेट्स सी यार, एकदा नाम ट्रेलर के बघूया पुन्हा. आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. संजय दत्त भाऊंनी तर तमाशा मांडलाय रे भाऊंनो, तमाशा मांडलाय. जिकडे तिकडे हा माणूस मचवतोय. म्हणजे एक टाईम होता ना की जवानीत संजय भाऊंनी मचवलेलं आहे ना, एक मधला पार्ट त्यांचा जरा खराब गेला, पण माणूस हा म्हातारपणात किती फिट असू शकतो आणि काय काय करू शकतो. एवढ्या म्हातारपणात इतके मूवी कंटिन्यू देत आहेत. साऊथ इंडियनमध्ये मचवत आहेत, त्या दुसरी ती कन्नडा इंडस्ट्रीत मचवत आहेत, आपल्या बॉलिवूडमध्ये मचवत आहेत, आता मराठीमध्ये मचवायला आलेत. भाई इज्जत आहे रे संजय भाऊंना. मराठाओं के मुकद्दर में या तो मौत लिखी है या फिर गुलामी. आता मला एक सांगा, संजय दत्तनी कोणाचा रोल केला ॲक्च्युली? मला ते नीट कळलं नाहीये की अफजल खानाचा रोल आहे का हा? मला जितकं म्हणजे अफजल खानाचा रोल, औरंगजेबचा तर रोल नाही हा. हा अफजल खानाचा रोल आहे का कोणाचा आहे मला सांगा जरा, तुम्हाला माहिती असेल जास्त. सलमानचा कॅमिओ पण आहे. अगं बाई, अफजल खान आहे ना? आईला काय अंदाज लावला, ते लुक वरून अफजल खान वाटत होते. महेश मांजरेकरजी, असं मला तेव्हा वाटलेलं जेव्हा कॉपीराईट आला होता काका. पाठीमागून पाहायची वृत्ती मराठे ज्या दिवशी ओळखतील. पाठीमागून मारायची वृत्ती मराठी ज्या दिवशी ओळखतील ना. आपले मराठी आहेत ना खूप साधेत. म्हणजे समोरचा दुश्मन जर माफी मागत असेल तर त्याला माफ कर देणं, समोरच्या माणसाच्या आई बहिणी आहेत त्यांचं रक्षण करणं हे आपल्या मराठ्यांनी नेहमी केलेलं आहे. आणि हे जे पाठून वार करणारे मुघल आहेत, आदिल आहेत, यांनी पाठूनच वार केलेत ना, म्हणून हे नडू शकले थोडाफार. पण शेवटी जिंकली आपलीच लोक, अटके पार, वन साइड. ती तुझ्या शेवटाची सुरुवात असेल.
हे जे दाखवतायत ना, आय थिंक मूवी कधी येणार आहे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं अजून जास्त इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजेत VFX मध्ये जितकं काही दिसतंय ते. शाहजी के दोनों लड़के बगावती हो गए हुजूर. तो फिर बागी का भी नाम याद रहे. संभाजी शाहजी राजे भोसले. चॅट मध्ये एक पोरगा बोलतोय नॉट ओनली मराठी हिंदू. अरे मेरे दोस्त, मराठा ये क्या है, ये जानने के लिए आपको इतिहास में जाना पड़ेगा. मराठा जो है वो क्यों बना है, महाराज जी ने क्यों बनाए मराठे, इसके पीछे का एक इतिहास है, उसमें हिंदू ही है मेरे भाई. ये यहाँ पे कहाँ ये डायलॉग बाजी मार रहे हो भाई. 1 में मार्च एप्रिल में. हाँ, कोण जाईल बघा. मरहूम मोहम्मद विद्या बालन यांनी कोणाचं काम केलेलं आहे. आदिल शाह ने सिवा को नादान समझने की भूल की थी, मैं नहीं करूंगी. आदिल शाहचा टॉपिक आलाय म्हणजे मैं नहीं करूंगी. हे बघ, इथे इम्प्रुव्हमेंटची गरज. हे कोण, अमोल गुप्ते. आईला ओळखूनही येत नाही. भाग्यश्री यांना आपण त्या दिवशी बघितलेलं एरोप्लेन मध्ये, आठवतंय तुम्हाला. बडी बेगम. आदिल शाह आहे ना, आदिल शाह. सचिन आहेत यार. हे परफेक्ट आहे. मी तुम्हाला सांगतो ना भावनो, हे बघा तुम्हाला सांगतो, परफेक्ट आहे ना, एकदम परफेक्ट आहे. बघ ऑनेस्टली संजय दत्त परफेक्ट आहे. रितेश भाऊ आहेत ना, हे परफेक्ट आहेत का नाही ते आपल्याला मूवीमध्ये कळणार आहे. कारण महाराजांची मूवी का साकारणं ही खूप जास्त खूप जबाबदारीचा विषय. आता रितेश देशमुखांनी ते कसं केलं हे बघायला जाम मजा येणार आहे. तो फिर बागी का भी नाम याद रहे. हे मला बघण्यात इंटरेस्ट आहे की बॉडी लँग्वेज आपल्या अभिषेक भाऊंची कशी असणार आहे. संभाजी शाहजी राजे भोसले. मरहूम मोहम्मद आदिल शाह ने सिवा को नादान समझने की भूल की थी, मैं नहीं करूंगी. बमन इराणी परफेक्ट. लवकरात लवकर स्वराज्याचा कळस चढू. मराठों के साथ शिवाजी भी खत्म होना चाहिए. फरदीन खान. हा कोण आहे. हा अकबर आहे का. फरदीन खानला कोण बनवला रे भाऊनो. मला असं वाटते रितेश भाऊंनी लोकांची करिअर उचलण्यासाठी त्यांना पिक्चर मध्ये घेतलंय भाई. अभिषेक बच्चन आणि फरदीन खानला का घेतलंय म्हणजे ऑनेस्टली लेट सी आपल्याला आउटपुट काय मिळतोय. पण ठीक आहे, म्हणजे खूप चांगले बेटर ऑप्शन असू शकले असते. खूप चांगल्या लेवलची लोक. कोण आहे भाऊनो, कोण आहे सांगा मला. शहाजहान आहे का. अरे हा, अकबर तर वेगळा पार्ट झाला रे. अकबरचा तर वेगळा पार्ट आहे. शहाजहान आहे का. ठीक आहे, असेल अकबर किंवा शहाजहान. मुघल रुलर दाखवला असेल. ओके. हे मस्त वाटतं बघायला. आजपासून आपल्या मातीत आपला कामगार दिवस निवडलाय. झेंडा असेल. या मातीत आम्ही फक्त भगवा नाही, विद्रोह रोवलाय. हा विद्रोह माझ्या मातीसाठी, हा विद्रोह माझ्या रयतेसाठी, हा विद्रोह स्वराज्यासाठी. हर हर हर. हर हर हर. आईला काय बॅकग्राऊंड म्युझिक आहे रे. काय लिरिक्स आहेत भावांनो. ऐका ना तुम्ही. असं तुम्ही ना, मी गाणं याची वाट बघणार आहे. फक्त ऐका तुम्ही ना, असं मनापासून ऐका. आतमधले ते फील घ्या. माना हमारे जहन में तुम हो, तुम्हारे जहन में क्या है सिवा. स्वराज्य.
हाय 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 बघण्यासारखा तर 100% पिक्चर आहे भाई. कोणी काय पण बोलो, पिक्चर महाराजांचा आहे तो बघण्यासारखा पिक्चर आहे. आणि मानाचा विषय असा आहे भावांनो की बॉलिवूडमध्ये महाराजांचे पिक्चर बनतायत, महाराजांबद्दल गोष्टी लोकांना कळतायत. म्हणजे महाराज किती, आपले महाराज काय आहेत, किती तेजस्वी होते, त्यांची कारकीर्द काय आहे, त्यांचं कर्तृत्व काय हे जगाला कळतंय. आणि जितक्या मोठ्या लेवलचे पिक्चर बनतील ना तितके पिक्चर पसरतील आणि तितके आपल्या महाराजांबद्दल लोकांना नॉलेज भेटेल. आणि हे फार गरजेचं आहे, कारण आपण खूप लकी जनरेशन आहोत. मी बोलतो पण नेहमी की आपण लकी जनरेशन का आहोत माहिती आहे का? पहिले आपल्याला ना बोलायची स्वतंत्र नव्हतं, पहिले आपल्याला काही करायचं स्वतंत्र नव्हतं, विचार करून बोलायचो. मी स्ट्रीमच्या सुरुवातीला पण खूप विचार करून बोलायचो की काय बोलायला हवं, काय बोलायला नाही. आणि आजकाल मी बिंदास बोलतोय, लोक बिंदास बोलतायत, व्हिडिओमध्ये बिंदास बोललं जातंय. तेवढं स्वतंत्र आलंय ना, हे फार महत्त्वाचं आहे भावना, हे स्वतंत्र फार महत्त्वाचं आहे. आणि आपण लकी आहोत की आपल्याला सगळं बघायला भेटतंय. आणि असंच आपल्याला अवेअर राहायचंय आपल्या लाईफमध्ये नेहमी. महाराजांबद्दल नॉलेज लोकांना देत राहायचंय. महाराजांबद्दल तुम्हाला जितकं चांगलं काम करता येईल तितकं करायचं. लोकांवर लादू नका की तुम्ही करा, तुम्ही करा. स्वतःपासून पहिली सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण स्वतः चालू करतो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की आपण काय करायला पाहिजे, काय नाही, आणि मग आपण लोकांना काय सांगायला पाहिजे. सिम्पल गोष्ट आहे. कारण दुनियामध्ये कसं आहे की आपण नाही करत, आपण दुनियेला सांगत बसतो की तू कर, तू कर. बाकी लोक करत नसतात. पण आपल्यापासून सुरुवात करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगूमध्ये पिक्चर येतो आहे.